खरं तर डोंबिवलीकरांचा उत्साह हा प्रचंड आहे। शोभायात्रेला सुरुवात झाल्यापासूनच अगदी लहान मुलांपासून सगळेच पारंपरिक अशा पेहरावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि आता माझ्या समोर आहे ती डोंबिवलीकरांची महिलांची ही बाईक रॅली, अतिशय सुंदर अशी ही बाईक रॅली सगळ्यात पहिल्या टप्प्यात आहे। खरं तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, पहिला दिवस इतका सुंदर आपण सगळे साजरा करतोय, काय सांगशील? सर्वात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज डोंबिवलीकरांच्या मनांमध्ये एवढा उत्साह आणि आनंद असतो। आज आमचा पण हे चौथं वर्ष आहे की आम्ही या रॅलीमध्ये येतोय आणि खूपच आनंद आणि उत्साहाने आम्ही येतो दरवर्षी। 27वं वर्ष आहे, काय वेगळा संकल्प, काय वेगळा विषय घेऊन आज समोर येतोय? विषय म्हणजे महिलांनी चांगलं राहिलं पाहिजे आणि जे आता स्त्रियांबद्दल जे गोष्टी आता घडत आलेल्या आहेत त्याच्यावरती सरकारने पूर्णपणे विचार केला पाहिजे आणि असाच उत्साह आम्हाला स्त्रियांना पाठिंबा सरकारने दिला पाहिजे आणि योग्य ते न्याय मिळाला पाहिजे। आणखीनही अनेक महिला आहेत ज्या स्कूटरवरती सुद्धा सहभागी झालेल्या आहेत, काय सांगाल ताई? अगदी सुंदर दिसतात। थँक्यू सो मच। नेक्स्ट नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। थँक्यू। खरं तर यांची गाडी फार विशेष आहे। या स्कूटीला त्यांनी पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे, त्यामागे गुढी आपल्याला पाहायला मिळते, पैठणीचा फेटा आहे, त्यात छान अगदी सुंदर दिसतात। किती वेळ लागला या सगळ्या तयारीला, नियोजनाला? थोडंसं प्लॅनिंग पहिले करायलाच लागतं, पण काल संध्याकाळीच तयारी केली, फार वेळ नाही लागला। साधारणपणे आजच्या दिवशी घरोघरी हा उत्साह असतो, घरी पण बेत असणार आहे। खास आजच्या दिवसाचं सेलिब्रेशन कसं? आजच्या दिवशी इथून गेल्यानंतर घरी गुढी उभारायची आहे। त्यांच्या गाडीवरती ही गुढी आहे, अनेक महिला आहेत। ताई, काय सांगाल? आजच्या दिवशी अनेक महिला डोंबिवलीकर जे आहेत ते सहभागी झालेले आहेत, इतक्या छान पद्धतीने हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। खूप छान, खूप छान, खूप छान। खरं तर या बाईक रॅलीच्या मागेच सायकल रॅली आहे, त्यामुळे पर्यावरण प्रेमींसाठी ही रॅली आपल्याला पाहायला मिळते। छोटे दोस्त या ठिकाणी आहेत, काय सांगशील मित्र? छान गोप्रो लावून मस्त तू जातोयस। मला खूप आवडतं इकडे यायला आणि आम्ही 2-3 वर्षापासून येतोय आणि इकडे आल्यानंतरचा एक्सपिरियन्स खूप मस्त असतो, छान वाटतं सायकल चालवताना। तर ते सायकल आहे, पारंपरिक पोशाख आहेत, आपल्या सायकलवरती लहानशी गुढी यांनी उभारलेली आहे। काय सांगाल? डोंबिवलीकरांचा उत्साह आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। आज खरंच खूप छान उत्साह आहे। आम्ही डोंबिवली सायकल क्लब तर्फे आहोत, तर ह्या सायकल क्लबमुळे तुम्हाला आज सगळ्यांना खूप छान वाटतंय। आम्हाला सगळ्यांना आज ही शोभायात्रा आपलं 27वं वर्ष आहे, तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। ढोल ताशा पथक यामध्ये सहभागी झालेले आहेत। पर्यावरणाचा विषय हाती घेऊन या एका नाऱ्याखाली ही सगळ्या महिला असतील, पुरुष असतील, हे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात। समोरून ढोल ताशा पथक येते, अगदी ही लहान चिमुकली जरी आपण बघितली तर ती परकर पोलकर घालून आलेली आहे आणि तिचाही रूप हे खूप सुंदर दिसतंय। खरं तर मराठी सण, मराठी उत्सव हे दमदार पद्धतीने साजरे करायला हवेत, याच एका उद्देशानं या सगळ्या स्वागत यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू झालेल्या होत्या। रनर्स क्लबकडनं आता ही रॅली सुरू आहे। खरं तर महिला फार सुंदर नटून येतात, सजून येतात, पुरुष सुद्धा कुठेही मागे नाही आहेत। छान इंडो वेस्टर्न लुक केलाय। थँक्यू। ॲक्च्युली आम्ही कल्याण डोंबिवली रनर्सतर्फे आहोत आणि सण असल्यामुळे आपल्याला दोन्ही आपला रीतिरिवाज आणि आपला जो कल्चर आहे त्याला एक समागम करण्यासाठी मी KDR आपला टी शर्ट आणि शूज आणि त्याच्याबरोबर आपला सांस्कृतिक ड्रेस हा दोन्ही कंबाईन करून केलेला आहे। आमचा ग्रुप एक रनिंग कम्युनिटीला रिप्रेझेंट करतो, त्याच्यामुळे यासाठी आम्ही लोकांना धावण्यासाठी हे प्रोत्साहन करत आहोत। खरं तर हे सगळे आता पुढे जातात, त्या मागे आहेत अनेक असं ढोल ताशा पथक, ध्वज पथक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या ध्वज पथकामधील मुली, महिला सुद्धा आजच्या दिवसाची खास वाट बघता। अनेक दिवसांचा मेहनत असते, सराव असतो आणि तो सराव आपल्याला पाहायला मिळतोय। पालखी निघालेली आहे, काय सांगशील मैत्रिणी? किती दिवस सराव केला? खरं तर मी आत्ताच आले, पण मला 1 महिना झाला येऊन। अनेक खरं तुम्ही आजच्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होतात, किती महत्वाचं नियोजन आजच्या दिवसासाठी केलं? हो, आम्ही आज गेले 3-4 महिने म्हणजे वर्षभरापासून आम्ही वाट बघतो या दिवसाची आणि आज तो क्षण आला।
आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय ध्वज संस्थानाचं हे पथक आहे ध्वज पथकाकडनं आता या शोभा